लायब्ररियन नॉलेज रिसोर्स सेंटर चे अगदी नॉलेजेबल पर्सन, फक्त लायब्ररीचंच नॉलेज नाही आहे. आई सर आपने कहा ना कि अभी मेरा कॉलेज तर नॉलेज रिसोर्स सेंटर चे अगदी नॉलेजेबल पर्सन, फक्त लायब्ररीचंच नॉलेज नाहीये तर कोणत्याही महापुरुषाविषयी सांगा, ते पटकन एक 4 लाईन तर नक्कीच सांगून देईल तुम्हाला त्यांच्याविषयी. तर असे अनेक विषयांवरती बोलणारे, सतत कामामध्ये व्यस्त असणारे आणि अगदी प्रेमळ स्वभाव असणारे आपले डॉक्टर विठ्ठल जाधव सर यांच्या हे आज आपल्याला इंटरॅक्शन करणार आहे. तर यांच्या बालपणापासून ते आजपर्यंतचा कशा प्रकारे त्यांचा प्रवास झालेला आहे जीवनाचा, तर हे त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार आहे. तत्पूर्वी आपण आय रिक्वेस्ट आवर प्रिन्सिपल डॉक्टर मानिकर सर टू वेलकम आवर टुडेज चीफ गेस्ट स्पेशल सेशन डॉक्टर विठ्ठल जाधव. दोन्ही घ्यायला त्यांच्या जीवना प्रवासाविषयी थोडंसं आपण इथं माहिती घेणार आहोत. तर बालपणापासून ते आजपर्यंत प्राथमिक शिक्षण झालेलं आहे, महाविद्यालयीन शिक्षण झालेलं आहे व आजही ते अनेक प्रॉब्लेम्स आजही फेस करतच आहे. एवढं आयुष्य गेलं तरी पण तरी देखील सदाही हसतमुख, कधीच काहीच प्रॉब्लेम्स न सांगणारे आमचे खरंच स्नेही सहकारी डॉक्टर विठ्ठल जाधव सर यांच्या समोर मी 3-4 प्रश्न ठेवते आणि त्या प्रश्नांविषयी ते आपल्याशी थोडंसं बोलतील. बरोबर आहे. पहिलं तर आजही सर अनेक हेल्थ प्रॉब्लेम्स फेस करत आहेत, त्याच्याबद्दल सांगावं थोडंसं. व फक्त त्यांना लायब्ररीचाच अनुभव नाहीये तर जर्नलिझम, पत्रकारिता सुद्धा ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे अगदी पूर्वी. त्याच्याविषयी सुद्धा सर मी रिक्वेस्ट करते की त्याच्याविषयी आपण सांगावं व शैक्षणिक वाटचाल कशा प्रकारे राहिलेली आहे आपली. जर महाविद्यालयीन जीवनामध्ये आतापर्यंत कोणत्या डिग्रीज घेतल्या, काय घेतलं हे सुद्धा थोडंसं आम्हाला सर्वांना सविस्तर सांगावं. व बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी याच्याबद्दल थोडंसं सांगावं. आणि याच्या व्यतिरिक्त आमचे ऑडियन्स बसलेले आहेत, तेही जर प्रश्न विचारतील तर नक्कीच त्याचंही उत्तर देण्यासाठी अगदी समर्थ आहे आमचे डॉक्टर विठ्ठल जाधव सर. तर नाव आय रिक्वेस्ट आवर स्पेशल गेस्ट डॉक्टर विठ्ठल जाधव सर टू कंटिन्यू द सेशन. थँक्यू. प्राचार्य डॉक्टर गणेश लहाने सर, IPSC कोऑर्डिनेटर डॉक्टर B.C. चव्हाण सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर अष्टेकर मॅडम, डॉक्टर दायमा सर आणि उपस्थित आपण सर्वजण आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉक्टर कविता बियाणे मॅडम. हा अत्यंत आगळा असा कार्यक्रम त्यांनी आयोजन काय हरकत नाही. तुम्ही जर म्हणत असाल तर कदाचित माझ्यापासूनच सुरुवात होत असेल. आणि अधिकच्या प्रस्तावनेत वेळ झाला होता कारण आपल्याकडे फक्त 30 मिनिटाचा वेळ आहे आणि हा तसा पाहिला तर कार्यक्रम खूप मोठा होऊ शकतो. त्यामुळे मी कमीत कमी 30 मिनिटात हा वेळ हे कसं नियोजन करायचं त्या पद्धतीने मी करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे. प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये संघर्ष असतो. कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाचं जीवन हे संघर्षानंच भरलेलं असतं. कुणाचा मोठा असेल, कुणाचा छोटा असेल. भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कोटाळून बसण्यात मनुष्याचा जन्म नाही. मानवी मन हे भूतकाळातील विषय. पण मला असं वाटतं की ह्याच्यात मी काही वागलो नाही. हा जो माझ्यावर झाला हा नियतीला झालेला हा एक हेल्थ प्रॉब्लेम आहे.
त्यामुळे हा हेल्थ प्रॉब्लेम असा आहे की ॲलोपॅथीमध्ये यालाही औषध नाही आणि ही 1,00,000 लोकांमध्ये 44 जणांमध्ये हा साधारण आजार होत असतो. गुगलला सुद्धा त्याची माहिती दिली आणि त्यामुळं मी गेले 3-4 महिने म्हणजे अत्यंत या प्रॉब्लेम मध्ये होतो आणि जवळपास तुम्ही बघत असाल जवळपास 9 किलो वजन माझं कमी झालं 3-4 महिन्यात. तरी पण मी माझ्या पद्धतीने माझा संघर्ष चालूच ठेवलाय आणि याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव म्हणजे अगदी नियतीनं माझ्या दुखऱ्या नशेवर बोट ठेवलं. ते म्हणजे माझ्या 21 वर्षाच्या मुलाला IDB झाला. म्हणजे एकाच वेळेला IDB तुम्ही जर गुगलला सर्च केलं तर लक्षात येईल हा डिसीज काय आहे. IDB डिसीज की आपण आपल्या गोष्टी कशाही सहन करू शकतो पण ते आपल्या मुलाच्या बाबतीत जर घडलं तर मात्र नाही. आणि हे रोजच असं आहे की तुम्ही फक्त म्हणजे तिखट खाऊ शकत नाही, गोड खाऊ शकत नाही, दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नाही, वरण. परवा मी सहज आमच्या एका जुन्या खुली मालकीमध्ये त्यांनी बोलवलं होतं भेटायला आजारी म्हणून. तर मी गेलो तिथे. मग त्या म्हणले तुम्हाला काहीच खायचं नाही का? तर म्हणलं नाही वरण भात. ओ म्हणजे मग किती चांगलं आहे म्हणजे मी तर कायमस्वरूपी वरण भात खाईन. तर हे आपण बरेच अंशी असं करतो की काही गोष्टी जेव्हा कल्पनेला पाहतो तेव्हा त्या विषयाच्या मुळाशी जात नाही. पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्याला एखादी कृती किंवा एखादी घटना घडत असते ना तेव्हा त्या घटनेचं महत्व काय आहे ते तेव्हा कळतं. आतापर्यंत मी मगाशीच मॅडमशी म्हणजे मॅडमशी चर्चा करत होतो की जोपर्यंत मला हा डिसीज नव्हता तोपर्यंत असा एखादा असाध्य किंवा दुर्धर आजार असा बऱ्याच लोकांना आहे समाजामध्ये त्याविषयी एवढी कणव नव्हती होती सर्वसामान्यासारखी की बाबा ठीक आहे आजारी एवढं. पण आता जी संवेदनशीलता त्यांच्याविषयी निर्माण झाली ते मी प्रत्यक्ष अनुभवलंय. म्हणजे हा जो पहिला प्रश्न होता त्याचं असं उत्तर आहे की समाजामध्ये बघण्याचा दृष्टिकोन नक्की बदलतो पण तो स्वतः अनुभवल्यावरच असं कल्पनेतलं जग आणि वास्तवातलं जग हे निश्चित फरक आहे. म्हणजे जेव्हा ते आपल्यावर येतं ना तेव्हा ते कळतं. आणि समाज हा फार मोठा असतो. व्यक्ती कुटुंब हे फार साधी ती गोष्ट असते. त्यामुळे त्या व्यक्तीला काय होतं ती व्यक्तीच फक्त जाणू शकते. समाजाला त्याचं फारसं काही फरक पडत नसतो त्या समाजामध्ये एका व्यक्तीमुळे. आणि त्यामुळे सध्या आणि याच्या आधी मला असं छोटा आजार होता. त्या आजारावर मी यशस्वी मात केली. यशस्वी पूर्ण नाही केली. लहानपणीच कराटे खेळत असताना गुडघ्यातून पाय निसटला. निसटल्यावर मला असं वाटतं की होईल बरं 10-15 दिवसामध्ये. पण तो काही गेल्या बरंच वेळा. मग त्याला काही दिवसानंतर हॉस्पिटलला गेल्यावर त्याचं ऑपरेशन सांगितलं. त्यांनी जागा बदलली होती. 15-16 हजार रुपयाचा खर्च होता. मी म्हणलं आता एवढे पैसे तर मी घालू शकत नाही. पण मी असं ते पाय तसंच चालू ठेवला. जवळपास 1-1.5 वर्ष झालं तो वाकतच नव्हता. मी कसा तरी त्याला असं सायकलचा पायंडेल मारता येईल एवढा ओढून मारवला. पण त्याचा त्रास चालू होता. पण तर माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. 2 वर्षानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझी मांडीच म्हणजे सुकली कारण त्या रक्तवाहिनी तिथपर्यंत पोहोचत होता. आता मात्र मी शोधायला लागलो की आता काहीतरी याच्यावर उपाय केला पाहिजे. आर्थिक तर तेवढी नव्हती माझ्याकडे क्षमता. मग एका ढवळेवाडीच्या माणसानं माझा असं पाय धरला आणि सट दिशा उचलला खड दिशा बसला. तो बसला की 15 ते 20 मिनिटात सगळी सूज वसरली आणि पाय पूर्ण ओझ झाला. मी एवढा आनंदी झालो आणि घरी गेलो. सकाळ उठून बघतोय पुन्हा त्याच जागेवर. म्हणजे तो बरेच वर्ष ते जे काही वैद्यकीय भाषेत त्याला काही वेगळं म्हणत असतील कदाचित पण थोडा बाजूला गेल्यामुळे तो तसंच. आणि पुन्हा दुसऱ्या शनिवारी गेल्यावर पुन्हा तो बसला. मग माझ्या लक्षात आलं त्याची सिस्टीम हळूहळू काय आहे आणि नंतर माझा मीच बसवायला लागलो. आज सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानुसार मी फारसं चालत नाही, मांडी घालून जास्त बसत नाही. पण त्याच्या वेदना मी कमी केल्या ज्या त्या अडचणी आहेत. अगदी त्याच पद्धतीने यावर सुद्धा मला काही ना काही उपाय सापडेल आणि त्या पद्धतीने मी त्याच्यावर सुद्धा या आजारावर मात करण्याचा निश्चित प्रयत्न करेन. मॅडमचा दुसरा प्रश्न होता की मी अनेक महाविद्यालयामध्ये काम केले आणि या महाविद्यालयामध्ये आणि त्या महाविद्यालयामध्ये काय फरक आहे. मी 2002 ची पहिली माझी ओळख आहे आणि त्यामुळे मी शिक्षणशास्त्र महाविद्यालय फलटण, अध्यापक महाविद्यालय गिरवी आणि किसनगर महाविद्यालय वाई अशा 3 ठिकाणी जवळपास
2002 ते 2009 पर्यंत ते आणि 9 ते 16 म्हणजे साधारण 15-16 वर्षाचा काम मी अगोदर तिथे केलं. मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, इतर महाविद्यालय आणि या महाविद्यालयामधला एक फरक तो म्हणजे इथं प्राध्यापकांच्या मध्ये जी ऊर्जा आहे ना ती भयानक आहे. मी आल्यापासून ती अनुभवतोय, खूप ऊर्जा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्राध्यापकामध्ये विषयावर कमांड आहे. प्रत्येकच प्राध्यापकाचा मी अनुभव घेतोय. आणि तिसरी एक गोष्ट मला चांगली जाणवली प्राध्यापकांच्या मध्ये, ती मध्ये विद्यार्थ्यांसाठी प्राध्यापक धडपडत आहेत हा मेसेज विद्यार्थ्यापर्यंत पोहोचलाय हे अत्यंत पॉझिटिव्ह वाटलं. आणि हे मी इतर महाविद्यालयात पाहायला मला खरंच मिळालेलं नाही. अजून एक गोष्टीवर माझा विश्वास आहे की एखाद्या गावामध्ये जर कर्तृत्ववान पुरुष जन्माला आला तर त्या गावाचा निश्चित कायापालट होतो. तसंच ते तालुक्यालाही असते, जिल्ह्यालाही असते, देशालाही असते. आणि तसंच जर एखाद्या संस्थेला आणि महाविद्यालयामध्ये जर कर्तृत्ववान प्राचार्य किंवा विकासात्मक दृष्टी असणारे प्राचार्य लाभले तर आपण अनुभवलं की काही दिवसातच या महाविद्यालयात आपण कुठपर्यंत गेलो. तर असे एक नवीन विकासात्मक दृष्टी असलेले प्राचार्य आपल्या महाविद्यालयात लाभले हे खरंच गौरवास्पद आहे. इतर महाविद्यालयाच्या तुलनेने वेगळं आहे. कारण जेव्हा तुम्ही इतर महाविद्यालयात प्राचार्य म्हणून बघाल तर खरंच असं वाटतं की खूप अडचणीचा सामना करावा लागतो. तर त्या मानाने आपण सर्व भाग्यवान आहोत. या गोष्टी मला आवर्जून सांगाव्यास वाटतात की या महाविद्यालयात खरंच ती ऊर्जा आहे. तिसरा प्रश्न मला असा होता की पत्रकारिता क्षेत्रातला थोडक्यात मी सांगते मी पत्रकारिता 2004 ते 2009 1/6/9 मी राजीनामा दिला सकाळमधून आणि सकाळमध्येच फक्त मी काम केलं. आमचा तो काळ असा होता की तेव्हा सोशल मीडिया फार प्राचीन काळात मी नव्हतो, पण तेव्हा सोशल मीडियाचा फारसा इम्पॅक्ट समाजावर नव्हता. प्रिंट मीडियाचाच इम्पॅक्ट समाजावर होता. आणि त्यामुळे एका चांगल्या वृत्तपत्रात काम करणं हे कुणाचंही एक ड्रीम असतं, स्वप्न असतं. तसं मला EG मध्ये सकाळमध्ये काम करायची संधी मिळाली, कारण मी पत्रकारितेचा कोर्स केला होता आणि जे कोर्स शिकवायला होते ते सकाळमधलेच होते. आणि त्यामुळं 2004 ते 2009 पर्यंत मला सकाळमध्ये फलटण ही एक माझी डेडलाईन होती. आणि त्या डेडलाईन मधून जवळपास 70 किलोमीटरचा अंतर माझ्याकडे, म्हणजे प्रत्येकाला एक एरिया दिला जातो आणि तो एरिया सांभाळण्याचं काम ज्या जी डेडलाईन दिलेली असते. आपण कुठलीही बातमी वाचतो बोल्ड अक्षरात एक डेडलाईन असते. ती डेडलाईन वरून तो संपादक होते आणि महिना 2 महिन्यातून का होईना पण ते आमच्याशी भेट घ्यायचे. मला त्यांचा एक पहिला प्रश्न खूप छान वाटतो आणि तो प्रश्न मी कायमस्वरूपी स्मरणात ठेवला. त्यांनी आम्हाला सगळ्या पत्रकारांना बोलवले जिल्ह्यातल्या, सातारा जिल्ह्यातल्या, आणि त्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही सकाळला 10 पैकी किती मार्क? तर प्रत्येक जण तेव्हा आमच्याकडे पुढारी 1 नंबरला असायचा, सकाळ 2 नंबरला असायचा. तो पत्रकार म्हणजे त्याचं स्वतःचं मत असतं पाहिजे, ते महत्वाचं. म्हणून कुणी 7 दे, कुणी 8 दे, कुणी 9 दे, कुणी 10 दे अशी मार्क दे. मग त्यांनी सांगितलं की 10 पैकी 10 देणाऱ्यांनी पुढे उभं राहा. आणि मग ते उभे राहिले आणि मग सगळ्यांना सांगितले की आता यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. कारण म्हणले तुम्ही ज्या संस्थेत काम करत असता, ज्या ठिकाणी काम करत असता, त्यावर जर तुमची निष्ठा नसेल तर तुम्ही ते काम 100% पूर्ण जबाबदारीने करूच शकत नाही. आणि तेव्हा शासनाने योजना आखली होती आणि गावाच्या बाहेर सगळ्या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची सुविधा केली होती. तेव्हा जी शेतकऱ्यांची अवस्था होती ती अवस्था मी त्यामधून मांडत होतो. असे अनेक सदरं चालवली मी आणि त्याचा मला सार्थ अभिमान वाटला. आणि मला माझं लेखन कौशल्य खरं सुरू झालं तिथून. दररोज नवीन विषय आणि नवीन चॅलेंज पत्रकारितेमध्ये मिळतात. ते तुम्ही कोणतीही मोठी डिग्री घेऊन मिळत नाही. एक साधी बातमी सुद्धा लिहायची म्हणलं ना तर खूप डोक्याला ताण. म्हणजे बातमी ही बंदुकीच्या गोळीसारखी असावी. ती सुरुवातीला महत्वाची, नंतर कमी महत्वाची, नंतर कमी महत्वाची असं असते आणि ती वर्तमान काळात असावी. पण सध्या ते सगळंच आपण विसरून गेलेलो आहे आणि साधे पेपर तर हे पत्रकारितेचं काहीच ठेवत नाही. प्रत्येक विषयाला आपली आपली भाषा असते. ती भाषा आता पाहायला मिळत नाही, कारण सगळं मिक्सिंग झाले. आणि आता तर ChatGPTमुळे त्या विषयाचा अभ्यास करायची सुद्धा गरज पडत नाही. पटकन एखादा विषय टाकला की त्याची सगळीच माहिती मिळते. त्यामुळे हे
सगळं नॉलेज हे भविष्यातली पिढी मुक्ते की काय कदाचित असं मला वाटतं. या पत्रकारितेमुळे मला खूप शिकायला मिळालं. मी माणसात आलो आणि माणसं कशी जगतात, कशी राहतात, कशी वागतात, कशी बोलतात, या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला वाटत असतील पण माझ्या दृष्टीने त्या फार मोठ्या होत्या. आणि या सगळ्या मोठमोठ्या लोकांकडून म्हणजे श्रीराम पवार असतील त्यामुळे मला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली. कात्रे सर असतील, आज परवाच माझ्याकडे आले होते, परवा भेटून गेले मला, ते सुद्धा उपसंपादकच होते तिथं. लगडे, जयंत लगडे सर, चिंचोलीकर सर, फार मोठी मोठी नावं होती. मला त्यांचा सहवास लाभला त्या काळात आणि त्यापासून मला खूप काही शिकायला मिळालं. आणि ह्या पत्रकारितेच्या प्रवासानं खरं माझं व्यक्तिमत्व घडलं. त्यानंतरचा प्रश्न होता शैक्षणिक वाटचाल. आता शैक्षणिक वाटचाल खरं सांगू तुम्हाला, मला शिक्षणाविषयी फारशी आवड नव्हती. माझा एक ठाम विश्वास होता, कदाचित मी जर शिकलो तर मला नोकरी लागेलच याची मला कसलीही शाश्वती नव्हती. आणि त्यामुळे मला असं वाटायचं की आता झालं एवढं शिक्षण पुरेसं झालं, आता आपलं काहीतरी कामधंदा उद्योगधंदा बघावा, तर नको शिक्षण. पण शिक्षणाने माझी पाठ सोडली नाही. काही ना काही करून शिक्षण माझ्या पाठीमागच लागलेलं आणि त्यामुळं माझं एवढं शिक्षण पूर्ण झालं. अर्थात माझी लहानपणापासूनची इच्छा होती की मला काहीतरी व्हायचे, काहीतरी बनायचे, काहीतरी घडायचे. पण नेमकं काय घडायचे किंवा काय व्हायचे हे कधी मला माहीत नव्हतं. पण शिक्षणाच्या बाबतीत मात्र मला उत्सुकता होती, जिज्ञासा होती, सगळं होतं. पण त्याच्यासाठी वेळ देणं, जाणं, ते रोज बसणं आणि ते लेक्चर ऐकणं हे प्रोसेस मला आवडत नव्हती. माझं 8वी 9वी 10वीचं शिक्षण हे वसतिगृहामध्ये झालं. पण त्यानंतर मी शिक्षण सोडून दिलं. म्हणजे आता बस झालं, 9वीपर्यंत झालं शिक्षण, आता नकोय. आम्ही भुईंजला गेलो. आता आम्ही आमचा समाजच काहीतरी समाज, आम्ही आज इथं तर उद्या तिथं, विश्वाच्या बिराडासारखी आमची अवस्था. आणि कुठं घर नाही, कुठं शेती नाही, कुठं असं सांगावं की हेच माझं गाव आहे, तर असंही काही नाही. तर त्यामुळे मी जवळपास अर्धा महाराष्ट्र फिरलोय. आणि त्याच्यात दुसरा बँकचा व्यवसाय आमचा परंपरागत असल्यामुळं शिरवळ, खंडाळा, वाई, सगळे गाव, वस्त्या जिथं पाहिजे तिथं जवळपास 8-9 वर्ष मी बँकमध्ये. दिवसाला 40-50 रुपये हजेरी मिळते, ती आपली जाणार. आणि उगाच शाळेत जाऊन काय उपयोग आहे, कुणाला नोकरी लागेल. तेव्हा सुद्धा मला असं वाटायचं की खूप प्रमाणात बेरोजगारी आहे आणि आपण अजून त्या बेरोजगारीमध्ये कशाला भर टाकायची. म्हणून मी शिक्षणापासून फारकत घेतली होती. मी एक 2 व्हीलर ऑटोमोबाईलचा डिप्लोमा केला कोहिनूर इन्स्टिट्यूटमधून 11वीला असताना आणि 2 व्हीलरच्या गॅरेजमध्ये काम सुरू केलं. अर्थात तेव्हा आम्ही भुईंजला असायचो आणि पुणे बेंगलोर NH4 हायवे तिथून गेलेला होता. एक फार मोठं माडोळाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली आमची झोपडी असायची. तिथं आम्ही 3 भाव असायचो. थोरल्या भावाचं लग्न झालं होतं त्यामुळं आम्हाला वहिनी स्वयंपाकाला असायच्या तिथं. आणि त्या माडोंगाच्या काड्या रोज पडायच्या, त्या सगळ्या काड्या आम्हाला तिथल्या तिथं सरपण म्हणून त्या उपयोगी यायच्या. आणि ती माती अशी चिखलाची होती ना, पाऊस जर पडला सगळे दुसदुशीत. आता जायचं कुठं, आमचा सगळा अवतार असा. आम्हाला समाज कधी म्हणजे स्वीकारण्यापेक्षा आमचा कधी संपर्कच यायचा नाही त्या इतर समाजाशी. त्यामुळं मग तिथंच त्या अवस्थेत पाट्या टोपल्याही नाही. तेव्हा फारसा प्लॅस्टिकचा प्रभाव नव्हता. म्हणजे कॅरेट आता जे निघाले टोमॅटोसाठी, तर वाई भाग असा आहे की भयानक तिथं टोमॅटो पिकतो आणि हळद पण पिकते, ऊस पण खूप प्रमाणात पिकतो. तर आम्ही आमचे सगळे व्यावसायिक बंधू आहेत ना, ते सगळे रस्त्याच्या कडेला बसलेले असतात आणि ते बांबू आणायचे सकाळी जाऊन, ते विणायचे आणि ते विकायचे. हे आमचा दररोजचा दिनक्रम असतो. मग वर्ष झालं, वर्षानंतर परत आमच्यात अजून एक भयानक सवय असते. संध्याकाळ झाली की आसपासची धराधरी, हाणाहाणी, मारामारी हे अगदी नित्याचा प्रकार. आमची चुलतेची झाली भांडणं की परत वाई सोडलं आणि मूळ गावी आम्ही फलटणला आलो. फलटणला आल्यावर कदाचित एप्रिल महिना असावा आणि फलटणला नगरपालिकेमध्ये मी पाणी प्यायला गेलो. तिथं एक असं ठिकाण होतं की थंड पाणी मिळायचं म्हणून बरीचशी जण तिथं जायची. पाणी प्यायला गेलो तर तेवढ्यात तिथं एक फलटण हायस्कूलचे सर, जळगावी सर होते. फार उंच आणि दणकट माणूस असल्यामुळे तो लगेच लक्षात राहिले. आणि मी त्यांच्याकडे पाहिलं, म्हटलं का तुम्ही फलटण हायस्कूलचे का? ते म्हणलं हो. का रे, काय झालं? म्हटलं त्या फलटण हायस्कूलला तर माझं वाटोळं केलं. म्हटलं का वाटोळं केलं? म्हणलं मला टीसी दिलं नाही, मला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं. मग ते म्हणले तू विठ्ठल
जातो का म्हटलं हो. त्यांनी माझ्या मनगटाला धरलं आणि कॉलेजला गेलो, कारण नवीन ज्युनियर कॉलेज त्या वर्षापासून सुरू झालं होतं आणि 4 जण आम्ही पास झालेलो, त्यामुळे ते टीसीच देत नव्हते. आणि मग त्यांनी 11वीचे सगळे पेपर दिले मला एकाच दिवशी. मग नाव टाकून 45 जिंदाबाद करून 11वी पास झालो. आणि 11वी पास झाल्यावर काही दिवस परत पुन्हा सीजन सुरू झाला. आमचा बँडचा शिरवळा, माझा कॉन्ट्रॅक्ट असायचं, तिथं शिरवळा गेलो, तिकडं वाजून आलो. महिना 2 महिने 12वीला जायचं विसरून गेलो. नंतर मग परत असं सगळे सांगायला लागले, आणि 1 वर्ष जर 12वी केलं तर कदाचित BEd ला ऍडमिशन मिळेल आणि सगळं जीवनच बदलून जाईल. मलाही वाटलं खूप छान आहे, BEd जर झालं तर खूप बरं होईल. मग मी पुन्हा शाळेला सुरुवात केली रेग्युलर जायला. वर्षभर अभ्यास केला चांगला, म्हणजे सत्र परीक्षा, पूर्व परीक्षेला 75%च्या वरच असायची. पण ऐन वार्षिक परीक्षेला इकॉनॉमिक्सनं घात केला, फक्त 37च मार्क पडल्यामुळे मेरिट आलं खाली आणि BEdचा आमचा मार्ग झाला बंद. आता काय करायचं, संपला तर एज्युकेशन मध्ये नोकरी लागेल की तर माझ्या अशा सुटी. आता ठरवलं आता पुन्हा शिक्षण नाही. पण मी तोपर्यंत आमचा एक मित्र होता सुतार, त्याच्या हाताखाली मी सुतार काम करतो. बऱ्यापैकी मला लाकडाचं रंधा करणे हे बऱ्यापैकी जमलं, अजून मी पण हे जे फर्निचरचं जमत नाही सर, फक्त लाकडी अरे फर्निचर. आणि मग त्यानंतर काय झालं, संपूर्ण वर्ष 12वीचं पुन्हा आम्ही वाईला गेलो. कारण आम्ही थोडे दिवस गावी, थोडे दिवस वाईला, थोडे दिवस कोकणात, वावे, अलिबाग, रायगडला असायचो. कारण आणि मध्येच वैशाख आणि ज्येष्ठ महिना हा वाजवण्याचा असतो, त्यामुळं तिथं कॉन्ट्रॅक्ट स्वतंत्र असतं. ते जो कॉन्ट्रॅक्ट करेल त्याच्याशी तो किती पैसे देतो त्याच्यावर अवलंबून असतं. आणि मग पुन्हा आम्ही वायला गेलो. वायला गेल्यानंतर काही दिवस राहिलो, परत आम्ही गावाला आलो आणि मग शेळ्या केल्या. आमच्याकडे डोंगर भाग खूप आहे. आमचं गावच असं फलटण ते शिंगणापूरच्या मध्ये आहे, 17 किलोमीटर, आणि संपूर्ण डोंगर भाग. जवळपास माझ्याकडे 8-9 शेळ्या होत्या. रोज सकाळी सोडायच्या आणि तातनगिरीच्या मंदिरापर्यंत जायचो त्या शेळ्या घेऊन दुपारपर्यंत, आणि तिथून परत रिटर्न माघारी. पण आमची स्वतःची शेती नसल्यामुळे तो शेळी व्यवसाय सुद्धा फारसा म्हणजे परवडत नव्हता. कारण ते वनीकरण खातं होतं आणि तिथं प्रत्येक शेळीला 40 रुपये 50 रुपये असं द्यावं लागायचं. आणि तिथं हजारो म्हणजे खूप मेंढ्या शेळ्या असल्यामुळं तिथं जास्त चारा मिळत नव्हता. तरी मी 1.5 वर्ष त्या शेळ्या राखल्या आणि नंतर मग तो व्यवसाय बंद केला. चिंचेचा धंदा सुरू केला. चिंचेचा धंदा असा की झाड बघायचं, त्याच्यावर अंदाज व्यक्त करायचा की किती पोती माल पडेल. मग त्या चिंचा झोडायच्या, घरी आणायच्या. घरी ती गावात म्हातारी कोतारी माणसं असतात, त्यांना किलोनं द्यायच्या. तेव्हा रुपया 1.5 रुपया किलो असायचे की त्यांच्याकडून त्या फोडून घ्यायच्या आणि परत वजन आणि ते वरचं सगळं चिंचुके हे सगळे मोजून घ्यायचे. असा तो व्यवसाय सुरू होता. तोही काही दिवस केला, पण मला असं कायमस्वरूपी काहीतरी पाहिजे होतं, ह्या शोधात होतो मी. आणि मग फर्स्ट इयर माझं काय वेळात झालंच काय म्हणजे, अरे BA केलं तर कोणतरी पडू नाही का, BA केल्यावर नोकरी लागते. मला ते BA शब्द ऐकलं, वाटलं की पदवी डिग्री चांगली मिळणार नाही, खरंच आहे ते. आणि त्यांनी सांगितलं कुठलाही असा मुलगा दाखव की जो BA झालाय ना त्याला नोकरी नाही असा. तेव्हा माझं ओळख किती असायची तेवढा माझं समाज, कोण शिकलेलंच नसायचं, त्यामुळे माझ्या परिचित तर असं कोण नव्हतं की तो ग्रॅज्युएट झालाय पण त्याला नोकरी नाही. मग मलाही सरांच्या शब्दामध्ये थोडंसं असं वाटलं की कदाचित झालं तर झालं, काय अडचण नाही करायला. आणि मग माझ्याजवळ TC होता आणि मी किसन महाविद्यालय व्हायला तो TC टाकला. पण संपूर्ण वर्षामध्ये कधीच कॉलेजला गेलो, आमचं जाणं येणं फिरणं असं. आणि तिथेही भोसले नावाचा मुलगा होता, त्याला त्या टमाट्याच्या पाट्या लागायच्या, त्यामुळे आमचा संपर्क. आणि वर्षातून एकदा परीक्षा असल्यामुळे परीक्षा फॉर्म भरला, परीक्षा दिली, पास. काय BA ला तो विषय मराठी आणि हे सगळं मला ते फार आवडीचं होतं. ऑप्शनल मराठी होतं सर, तिथं 2 विषय होता. इथून पुढे बस. परत आम्ही गावी आलो. गावी आल्यानंतर परत असं वाटलं की आता TC तर तिकडे आहे, नुसता TCच आणून ठेवायचं, वर्षभर तर जावं लागत नाही, घेतलं नाही. आणि मग मी पुन्हा गावाकडे आलो. वर्ष असंच गेलं. त्यानंतर त्या मॅडमने मला अजून लक्षात ठेवलं होतं. त्यांनी मठाच्या वाडीचं एक पोरगं, म्हणजे आमच्या गावाच्या शेजारचं,
त्याला माझ्याकडे पाठवतो, म्हणजे काय करतोय ते बघ, आणि त्याला बिलीव्हला ऍडमिशन घे. बिलीव्ह केलं की लगेच नोकरी लागते. तर बिलीव्ह म्हणजे काय हे मला माहित पण नव्हतं, पण मॅडमने सांगितलंय म्हणजे नक्की काहीतरी असेल. तो मुलगा मला शोधत आला आणि त्यांनी मॅडमचा निरोप आहे असं सांगितलं. मग मॅडमने सांगितलंय म्हणल्यावर मी म्हटलं खरंच बिलीव्ह केलंच पाहिजे. मग मी पुणे विद्यापीठात पण टाकलं ऍडमिशन, 30 जागा होत्या, आणि बारामतीला TC कॉलेजला ऍडमिशन टाकलं. पुणे विद्यापीठात गेल्यावर 2 अनुभव आले मला. मला माझी कास्टच माहित नव्हती, म्हणजे OBC आहे मी का NT आहे हेच माहित नव्हतं, आणि मी टाकलं होतं त्याच्यात OBC. आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर ते म्हणले, मग मी त्यांना विचारलं सर मला असं वाटतंय की मी कदाचित NT मध्ये असतो. ते म्हणले तुझ्या हातात तो त्याला पाणी सुटले का, जागा तिथं म्हणजे कॅन्डिडेट कमी असल्यामुळं. आणि खूपच म्हणजे ते त्यांची पुणेरी भाषा. एका झटक्यात मला बाजूला केलं, दुसरा प्रश्न विचारला की तुझं ग्रॅज्युएशन कुठल्या विद्यापीठातून झालं. तर सहज 3 वर्ष मी त्या विद्यापीठात शिकलोय, कोल्हापूर विद्यापीठातून. गोरखा म्हणजे जगाच्या पाठीवर कोल्हापूर विद्यापीठ आहे का, कदाचित आता मला तर तसंच वाटते. पण म्हणजे कोल्हापूर नाही शिवाजी विद्यापीठ आहे. म्हणजे पुण्याच्या ठिकाणी आपली काय अवस्था होते हे समजून घ्या. आणि मग म्हणलं हे आपल्याला झेपणार नाही, आणि बारामतीला TC कॉलेजला ऍडमिशन घेतलं. जवळपास आमच्या गावापासून बारामती 22 ते 23 किलोमीटर आहे सर. रोज माझी सायकल सकाळी निघायची ते थेट बारामतीला, आणि संध्याकाळी 5ला सायकल तिथून निघायची, 7:30 पावणे 8 पर्यंत घर गाठायचं. आणि आमचे DDCचे एवढे मोठे ठोकळे दुपारी 3 वाजता ते सुरू व्हायचे, ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत क्लासिफिकेशन चालूच असायचं. तर असं संपूर्ण वर्ष झालं, आणि त्या वर्षामध्ये 30 विद्यार्थी आम्ही होतो. त्या 30 विद्यार्थ्यांमध्ये 5च जण पास झाले, आणि त्यापैकी आता जवळपास 14 जण आले लायब्ररीयन म्हणून काम करतोय. तर हे बारामतीचं जीवन माझं नुसतं सायकलवरच जास्त गेलं. म्हणजे प्रत्यक्ष शिकण्यापेक्षा सकाळी 2:30 पावणे 3 तास दुपारी परत गेलो. आता मी शिकलो झालो, बिलीव्ह झालो, पैसे भरलो सगळं, आणि मग आता डिग्री घेतल्यावर खूप तणाव आला. पैसे बी गेलं, आता शिक्षण झालं. आणि तेव्हा सगळ्यांनी सांगितलं, म्हणजे आम्हाला शिकवणारे शिक्षकच पहिल्या दिवशीच सांगायचे तुम्ही बिलीव्ह केलं तर तुम्हाला नोकरी काय मिळणार नाही. आता म्हणलं नोकरी मिळणार नाही तर आलोय कशाला मी इथं, उगाचच वेळ वाया घालवला, पैसे वाया घालवले. आणि त्यांनी वर्षभर तेच रिगिरवायचे. अख्ख्या वर्षात एवढं नैराश्य निर्माण केलं होतं ना आम्हाला, काय उपयोगाचं नाही. म्हणले फार फसलोय. मग आम्ही येणाऱ्या दुसऱ्या मुलांना सांगायचो, अरे बाबा हे 8,000 रुपये भरण्यापेक्षा तू तसंच नाव ठेव तुझ्या, ते तुझ्या मुलाला होतील, पण या काय कोर्सला येऊ नको. म्हणजे असं इतकं निगेटिव्हपणा त्यामध्ये निर्माण झाला होता. पण मग गावात गेल्यावर राजकीय मंडळ फार हुशार असतात असं बघते. ते म्हणजे तू जर चिमणरावकरांना भेटला तर मग तुझं काम होते. सरांना माहिती, मी बरेच किस्से सरांना चिमणरावकरांना सांगितलं. खतरनाक माणूस, 30 वर्ष आमदार, 5 वर्ष जिल्हा परिषदेचे अध्यक्ष. पण आवाज आणि भाषण अशी विधानसभेत आज त्यांच्या भाषणाची पुस्तक आहे. कारण माझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये त्याचा खूप मोठा मोलाचा वाटा. खूप सहवास मला त्यांचा मिळाला. त्यांच्या घरातल्या सगळ्या डायऱ्या सगळं माझ्या हस्ते ते लिहून घ्यायचे, एवढा विश्वास त्यांचा माझ्यावर होता. आणि मग तिथं जायचं तर ते म्हटले आधी तू किती मतदान देणार त्यांना हे पहिलं सांगितलं पाहिजे, त्याशिवाय काही सर्व्हिसला फोन लावत नाही. आता माझं कशाचं मतदान, माझंच नाही म्हणलं असं तर गावातलं मी सांगून कोण मतदान करणार. आणि मग गावातली काही लोक आली माझ्या बाजूला, ते म्हणले कदाचित आता इथं एक तलाव चालू आहे. म्हणजे ते 5-6 वर्ष झालं तसंच आहे. आणि रामराजे येऊ काय किंवा चिखलराव येऊ काय, तो तलाव तसंच राहणार आहे. पण आमच्या एका मतानं जर तुला नोकरी लागत असेल तर आम्ही मत देऊ, असा गावातल्या लोकांनी सांगितलं. मला अजून थोडा कॉन्फिडन्स आला, खरंच का काही लोक माझ्या बरोबर येऊ शकतील बरोबर. कारण आमचं एक गाव नाही ना, आज हे गाव, उद्या ते गाव, परवा ते गाव, त्याच्यामुळे निश्चित एक गाव असं फारसं नव्हतं. पण ते माझं मूळ जन्मगाव होतं. आणि मग एक दिवस उंडाळकर काकाची सभा बरडमध्ये आली. उंडाळकर काका म्हणजे ते मोठे केंद्रीय मंत्री होते, आणि त्यांची जावई चिमणराव कदम होते. आणि जिल्हा परिषदेचा प्रचार चालू होता. आणि माझं याच्या आधी कविवर्य मोरोपंत स्पर्धा बारामतीला असताना कथाकथन स्पर्धेमध्ये
कथाकथन स्पर्धा होते आणि त्यामध्ये हेच आयुष्यावर बोलण्यासाठी असं जे होते कथाकथन स्पर्धा मी माझी कथा सांगितली होती आणि त्या कथेत मला 3रा नंबर आला होता. म्हणजे पहिल्यांदा मी व्यासपीठावर आलो होतो. आणि मग बरडमध्ये अशी सभा भरली, खूप प्रचंड लोक सगळे होते आणि उंडाळकर काका गडबडीत आले आणि आल्यानंतर खूप सगळे मान्यवर मंडळी बसली होती. मी सूत्रसंचालकांनी सांगितलं की आता आपल्याला उंडाळकर काका मार्गदर्शन करतील. ते उंडाळकर काका घाम पुसतच होते. ते म्हणले असं करा, कोणीतरी कार्यकर्त्याला बोलायला लावा 5 मिनिटं, त्यानंतर मी बोलतो. आणि माझ्या काही ध्यानीमध्ये नव्हतं, काही नव्हतं, मी जवळच बसलेलो होतो. उठलो आणि अशी सुरू केली की एक 5 मिनिटं अशी झाली माझ्या आयुष्यातली की का म्हणजे कसे ते शब्द जुळून आले काय म्हणून. अरे मुजरा कोणाला करता, मुजरा करा त्या देशावर लढलेले सैनिकांना, असे इतके शब्द ते जुळून आले ना की इतका टाळ्याचा कडकडाट झाला आणि त्यांनी माझ्या पाठीवर थाप टाकली. मी आधीच नाना लोकोटेला सांगितलं होतं मला हे असलं काही घेणं देणं नाही, मला नोकरी लागली पाहिजे काही करून. आणि मग त्यांनी सांगितलं की म्हणजे हे बघा पोरगं कामाचं आहे आणि ह्याला कुठेतरी त्याचा ग्रंथपाल कोर्स झालाय बघा. मग उंडाळकर काकाने फक्त कदम साहेबांच्याकडे बघितलं म्हणजे की ते म्हणले ये तुम्हाला नंतर भेटायला. मग मी गेलो आणि BEd कॉलेजला 1/6/2002 मी अध्यापक विद्यालय गिरवीला ग्रंथपाल झालो. तेही अंतर मिरड्यापासून जवळपास 23-24 किलोमीटर पण माझे सायकल सुसाट असायचे. असं वाटायचं मला कोणीतरी म्हणावं तू काय करतोय, बस म्हणायची फुरशत की मी नोकरीला लागलोय हे मला सांगायचं होतं. पण फारसं कोणी विचारत नव्हतं, कारण नायगवाडी, वडले, झिरपवाडी आणि दुधेवाडी एवढी गावं पार करून मला गिरवीला जावं लागायचं. आणि मग एवढा आनंद व्हायचा ना की तिथं गेल्यानंतर पहिला दिवस तर ते सगळं झाडून पुसून घेण्यापासून किती भारी वाटायचं. ती स्वतः सुरू केलं. आता ते काही माहितीच नव्हतं की सेवक असतात असं काय, म्हणते सेवक आला आणि त्यांनी लगेच माझ्या हातातून ते सगळं घेतलं. असे सगळे पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. आणि तिथं मात्र म्हणजे खरं BEd कॉलेजला खूप काही शिकण्यासारखं, भयानक मुलांच्या मध्ये ऊर्जा असते आणि वेगवेगळे कार्यक्रम, वेगवेगळे विषय. आणि एवढ्या 1/6/2002 ते 1/6/2006 पर्यंत मी तिथं होतो. वडील होते घरी, ते म्हणायचे कधीच शाळा बुडवायची नाही. मग सुट्टी असली तरी ते बळजबरीनं त्यांना व्यवस्थित सांगावं लागायचं की आज सुट्टी आहे, नाहीतर सायकल घेऊन जायचं. अशी सगळी अवस्था होती. खूप काही शिकायला मिळालं. BEd कॉलेजचे दिवस खूप छान होते. पण म्हणजे वाघाच्या जवळ शेळी कशी ठेवली जाते तशी आमची अवस्था होती. मी रोज कदम साहेबांच्या घरी असायचो आणि ते आवाज आणि ते सगळं असं काय रे आईतूनच आवाज. आणि जर का कोण तिथं म्हणजे 32 शाळा त्यांच्या मुख्याध्यापक सुद्धा घड्याळ म्हणजे अंगठी वगैरे खिशात असं करून सगळे तिथं बसलं. आणि त्यांची भाषा अस्सल राहते, अस्सल म्हणजे अजून सुद्धा त्यांच्या खूप क्लिप आहेत की त्या म्हणजे जबरदस्त. आणि ते करतही होते कार्यकर्त्यांसाठी, खूप मेहनती होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते आलेले. म्हणजे आम्ही एकदा भेटायला गेलो, एकच फक्त झलक सांगतो त्यांची. आणि कुत्र सारखं कुई 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 करत असा मोठा दांडा घेतला आणि गेट लावून घेतला. आणि जे कुत्र बडवलं, जे बडवलं ना ते कुत्र ओरडून ओरडून त्याचा जीव जाईपर्यंत हे वर्ण रट्टा घालत. एवढा त्यांना भयानक राग आणि असे ते खतरनाक व्यक्तिमत्व होतं. आणि आधी आता नाही ते, पण त्यांच्या खूप आठवणी आहेत. त्यांच्यामुळे खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे डॅशिंग पर्सनॅलिटी काय असावी, किंवा आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळा छोट्या छोट्या गोष्टीला भीतो, तर ही माणसं खुशी असल्या मोठमोठ्या गोष्टीला सामोरं जातात. ते त्यांच्याकडून खूप वेळा शिकायला मिळालं. आणि मग तिथंच असताना मी पहिल्यांदा 2003 पत्रकारितेचा कोर्स केला आणि सकाळ जॉईन केला. त्यामुळे सकाळचे काही 700-800 रुपये यायचे आणि हे 500 रुपये पगार होता. कारण आपला कर्मचारी अंशकालीन बी अर्धवेळ पोस्ट आहे तिथं BEd कॉलेजला. आणि त्यामुळे तिथं फक्त 180 रुपये पगार द्यावा असं शासनाचं म्हणणं होतं. त्यामुळे 500 रुपये मिळायचे. आणि नंतर मग 700-800 असा पगार झाला तिथं. आणि मग MA केलं पुणे विद्यापीठातून मराठी विषयातून. आणि मग मला खरी मराठीची चांगली गोडी लागली. आणि मग MLB केलं सोलापूरमध्ये संगमेश्वर महाविद्यालयातून असंच एक्स्ट्रोनं. आणि मग MLB झाल्यावर तो एक काळ असा होता की BEd कॉलेजला MA आणि MLBची लोकच मिळत नव्हते. म्हणजे इंटरव्ह्यूला गेलो ना तर 5,000 तरी द्यायचे. मी इथं चाकरला येऊन गेलो होतो.
बऱ्याच ठिकाणी गेलोय आणि बरेच म्हणजे एक प्रॉस्पेक्ट मिळायचं बीएडचं, त्याच्यावर सगळ्या बीएड कॉलेजचे ऍड्रेस असायचे. पहिल्यांदा पोस्टरनं टाकायचे सगळ्यांना, मग त्यांनी बोलवलं की 5,000 घेऊन यायचे ते तिथलं जाऊ. असं तेव्हा एमएड आणि बीएडला खूप मार्केट होतं, एमएडला आणि एमबीला. आणि मग मी फलटणला आलो, तिथं शिक्षणशास्त्र महाविद्यालय फलटण त्यांच्याच संस्थेमध्ये त्यांनीच सांगितलं तिथं जा म्हणून. आणि तिथं 2009 पर्यंत काम केलं. तिथला अनुभव फार म्हणजे माझ्या आयुष्यातले गोल्डन दिवस फलटणमध्ये गेले, कारण कशाच तार नव्हता आणि तिथंच पत्रकारिता, तिथंच सगळं काम. आणि ज्या शाळेमध्ये जाईल 32 शाळा ना, आणि मी पत्रकार, त्यामुळं सगळं शैक्षणिक, सामाजिक आणि लोकांचं अगदी जवळचं जीवन मला सहज पाहता आलं. आणि त्याची वेदना, त्यांचा आनंद, इतकं मनसोक्त माझं जीवन ते 3-3.5 वर्षाच्या काळामध्ये मला जगता. कारण विशेष म्हणजे लायब्ररीत एक अटेंडन्स असायचं, ते सगळी पुस्तकं द्यायचं, एकदाच वर्षाची दिली पाठ्यपुस्तके, फारसं काम नसायचं. मग मी आधुनिक भारतीय शिक्षण हे विषय शिकवायचो बीएड कॉलेज शनिवारी, कारण बाकीचे प्राध्यापक लांबून यायचे. त्यामुळं माझं तिथेही बऱ्यापैकी व्यक्तिमत्व विकासामध्ये मला संधी मिळाली, चांगलं जीवन जगण्याची. आणि त्यानंतर आम्ही असं तिथंच क्रिकेट खेळत असताना एका प्राध्यापकानं सांगितलं की किसनवीर महाविद्यालयाची एक जाहिरात आली, ग्रंथालय लिपिक पदाची. आणि म्हणलं ग्रंथालय लिपिक आणि ते वाई आता नाही, पण तिथं कोण घेणार आहे, पैशाशिवाय किंवा वशिल्याशिवाय अशा पोस्ट कुठं मिळणार आहे. पण म्हणलं काय हरकत नाही, जाऊन तरी यावं, एकदा भेट तरी. खूप छान निसर्गरम्य ठिकाणी ते महाविद्यालय आहे. आणि गेलो, 24 जण आम्ही इंटरव्ह्यूला होतो, पण त्या महाविद्यालयाचं वैशिष्ट्य शिपायापासून प्राचार्यापर्यंत 1 रुपया घेतलं जात नाही. आपल्या ज्युनियरच्या मॅडम सुद्धा आता तिथं सर्व्हिसमध्ये आहे. तर योगायोगानं माझी तिथं निवड झाली. तिथं प्रतापराव जोशी म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लक्ष्मणराव पाटील, तेही 15 वर्ष खासदार, अशी दिग्गज मंडळी, पण खूप प्रतिष्ठा देणारी मंडळी होती. आणि त्यांनी माझं सहज सिलेक्शन केलं लायब्ररीला. पण मी इकडे जवळपास फलटणला असताना पत्रकारिता आणि बाकीचे सगळे व्यवसाय महिन्याला 10,000 ते 12,000 सहज कमवायचो. तिथं गेल्यावर पहिल्यांदा 5,200 रुपये पगार, 3,050 बेसिक, सगळे वितरण रिंगायचं. म्हणजे मी रिवर्स आलो. आणि सुरुवातीला तर व्हॅलिडिटी लवकर नाही, ते 6 महिने असेच गेले. ते दुसऱ्याकडून घेतलेले पैसे फेडण्यात पुढचं वर्ष निघून गेलं. आणि मग असं करत 2009 ते 2016 त्या महाविद्यालयात काम केलं. पण थोड्या दिवसात मला ग्रंथालयातून ऑफिसमध्ये घेतलं आणि ऑफिसच्या वेगवेगळ्या टेबलवर काम करावं लागलं. आणि आम्ही म्हणजे जे प्राचार्य होते ते आमच्या सासरवाडीतलेच होते, त्यामुळे ते म्हणायचे जावाई बापू या, हे एवढं करा. असं करत करत माझी जी आवड होती ग्रंथालयाची, विद्यापीठी नाव होतं तर लक्ष्मण शास्त्री जोशींचं ते महाविद्यालय होतं. त्या महाविद्यालयाची ठेवा, ती पुस्तकं, खूप म्हणजे खूप अभ्यास करण्यासारखं ते सगळी संधी होती. पण मला ती संधी मिळाली नाही. मला ऑफिसमध्ये सगळा मला दिवस गेला. तिथं एक सुरुवातीचं वर्ष तेवढं ग्रंथालयामध्ये काम करता आलं. आणि मग 2015ला मी सेट झालो. मी 2003 पासूनच सेटच्या परीक्षा दिली. मी फार विद्वान नाही, मला माहिती आहे, हुशार नाही, पण माझ्याकडे सातत्य आहे कोणत्याही गोष्टीचं सतत. तर तिथून जी परीक्षा माझ्या चालू होत्या ती 2015 पर्यंत, म्हणजे मी एक रेकॉर्ड केलं. आणि शेवटी मला वाटतं परीक्षेला वाटलं असेल त्यांना किती हलपट घालावे, एकदम पास करून टाका, असं मी सहज पास झालो. पण मला त्या विषयामध्ये खरंच तेवढं नाही झालं. आणि मग योगायोग चांगला की मला या संस्थेनं काम करण्याची संधी दिली. आणि खूप म्हणजे माझ्या जीवनाचं जे अंतिम ध्येय होतं कदाचित ते मला इथं पूर्ण करता आलं. म्हणजे या सेवेत राहून किंवा ही सेवा करण्याची मला संधी मिळाली. इतक्या अतिउच्च पदावर मी येईन कधी असं कधी स्वप्न पाहिलं नव्हतं. फार तर वाटायचं मी कंडक्टर होईल. ते किती भारी असते कंडक्टर, ते लहानपणापासून पाहिलं. पण अशा कुठल्या मोठ्या पदावर येईल असं कधी वाटत नव्हतं. की या पदावर आलो आणि असं वाटलं की खरंच हे बघायला माझे आई वडील असायला पाहिजे होते, पण ते नव्हते. आणि हे सुख कुणाला दाखवायचं, ज्यांना दाखवायचं होतं ते कुणीच राहिलं नव्हतं. त्यामुळे ते थोडं दुःख मनाला लागून राहिलं. पण ज्या गोष्टी होतात त्या नियतीनं ठरवलेल्याच असतात असं म्हणून मला 10 वर्ष खूप चांगली गेली. आणि
आता हे अशा अवस्थेत जरी असलो तरी मी या गोष्टीवर सुद्धा मात करीन. आता राहिला महत्वाचा भाग की बालपण मी मुद्दामच पाठीमागं ठेवलं होतं याच्यासाठी की मला ते अजिबात आवडत नाही. याच्यासाठी आवडत नाही की आपण बऱ्याच वेळा म्हणतो बालपण देवा मुली साखरेचा रवा हे रावत रत्न थोर कसे अंकुशाचा. मला हे लहानपणामध्ये म्हणजे आपण लहानपण असं फार आवडीचं चांगलं असं सगळं ऐकलेलं असतं. पण मला लहानपण म्हटलं की फार तिरस्कार आणि अजूनही डोक्यात तसाच राग निर्माण होतो. याचं कारण असं होतं की अगदीच लहान वयापासून ज्या गोष्टी म्हणजे चार चौघांना मिळतात त्या कुठल्याच गोष्टी मला मिळाल्या नाही. म्हणजे आम्ही म्हणजे पार्श्वभूमी सगळे सांगतो. आम्ही तिघं बंधू, थोरली बहीण आणि आम्ही असं 4 जणांचं कुटुंब होतं आमचं. बहिणीचं लग्न झालं होतं आणि आम्ही तिघं भाऊ होतो. त्याच्यातला थोरला भाऊ त्यानं 8वीतनं शाळा सोडून दिली आणि मावशीकडे कामाला तो गेला. आम्ही दोघं माधव भाऊ आणि मी धाकटा. मी पहिली नसेल कदाचित. पण तेव्हा असं सुरू झालं की म्हणजे अगदी थोडं कथारूपातच तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. सकाळचे 7 वाजले होते. 12 फोकाचं ओझं आणलं आणि अंगणामध्ये धाप दिशा आपटल्यानंतर घरात आला आणि आईला म्हणला 1 कप चहा कर. आईनं कसा तरी चहा केला. त्या चहाचं काळं कळतवणी बानं पूर्व दिशा ओढून घेतलं आणि सफरामध्ये जो हंबीर होता तो हंबीर घेतला आणि कॅरेजला सायकलच्या अडकवला आणि बरडच्या दिशेने निघून गेला. वार शुक्रवार होता, उपवास होता. बाण काय खाल्लं नव्हतं. बा सकाळी गेला होता तो एक संपूर्ण डोंगर चढून पुन्हा खाली उतरून तिथं फोका कापत होता. फोका कापणं म्हणजे इतकं सहज नव्हतं. कारण फोकाची फार मोठी जाळी असते आणि त्या जाळीत आत शिरताना फक्त आपण जेवढं जातो ना तेवढाच मार्ग असतो. तिथं गेल्यानंतर बऱ्याच वेळा आत लांडगे सुद्धा असू शकतात, तर बाहेर सुद्धा यायला मार्ग नसतो किंवा मधमाशी असतात, धान्य असू शकतात. अशा बऱ्याच समस्या असतात. तर मी बरेच वर्ष असं काम सगळं केलं. अनेक वेळा अनेक प्रसंगाला मी सामोरं गेलो. आता ते सांगायचे होते पण राहून गेले. आता जाते. एक असा प्रसंग होता सांगतात थोडंसं पाठीमागे जाऊन. तातमगिरी आमचे आत्ताची मगाशी मी सांगितलं ना तिथं जेव्हा नोकरी लागत नव्हती ना मला तेव्हा मी थोडं निराश झालो की मी त्या डोंगरात जायचो. ते 6-7 गावाच्या सीमेवर डोंगर आहे. म्हणजे आमच्या जवळच सीताबाईचा घाट आहे आणि तातमगिरी म्हणजे तपोनिधी तातमगिरी महाराज त्यांना वाल्मिकी ऋषीचा अवतार समजलं जातं आणि ते जवळच आहे. तर खूप उंचावर त्यांचं मंदिर आहे छोटं. आणि मग मी संध्याकाळ झाली की मी तिथं जायचो. भूक म्हणायची वेशीपशी खूप भूत बाधा आहे आणि माणसाला असेल ते भटकवते, रात्रभर फिरवते. म्हणून मला असं वाटायचं की एकदा भूतच बघायचं आपल्याला काय असेल ते. आता काय आपल्या जिंदगीत फारसा माझा काही विचार होता. म्हणून मी त्या सगळ्या वेशीला वेळे घालून त्या डोंगरापर्यंत जायचो आणि तिथं रात्रीचं झोपायचो. फार छोटं मंदिर होतं, 5x5 असेल कदाचित, पण खूप उंचावर, खूप टेकडीवर. आणि पुन्हा सकाळ झाली की त्या बाजूने यायचो. एक दिवस तर असं झालं भयानक थंडी सुरू झाली आणि मी गेलो तिथं झोपायला. म्हणजे मला भीती ही जीवाची अजिबातच नव्हती. मला ते बघायचं होतं नेमकं काय असतं भूत, ते काय होईल ते होईल, एकदा त्याची गाठच घ्यायची असं मला ते असं वाटायचं. काहीतरी करायचंय ना म्हणून काय ते दिसेल ते असं वाटतं. मग तिथं गेलो. भयानक थंडी होती आणि पाय माझे सगळे असे गार पडायला लागले तिथे गेल्यानंतर. पण मी ठरवलं होतं की इथून बाहेर निघायचं नाही, अख्खी रात्र काढायची तिथं. पण शक्यच नाही ना. रात्रीच्या 12-1 वाजायला लागले आणि त्या डोंगरावर एकच पाऊल वाट होती पूर्ण कड्यातून खाली यायला. आणि खाली जवळपास 5-6 लांडगे भुंकत होते. एक लाईट तिथं नेली तिथं आणि मला तिथं वर काही केलं दमच नाही गेलं. पूर्ण अंग बधीर व्हायला लागला. आता म्हणलं वर जर थांबलो तर काही सांगता येत नाही, जगेल याची काही भरोसा नाही आणि खाली गेलो तर लांडगे सोडतील याची काही गॅरंटी नाही. परंतु मी असं ठरवलं नाही, आता बघूच काय होईल ते होईल. म्हणून वरनं खाली आलो. माझ्या आवाजानं ते लांडगे निघून गेले. तो एक पहिला प्रसंग. अजून दुसरा प्रसंग, मी वारीमध्ये पायी चालत आलो आणि तेव्हाही माझ्या डोक्यात असं होतं की मला भूत शोधायचे. चांदापूरला आमचा एक चुलता, सक्का चुलता राहायचा. वाड्याच्या कडेलाच त्याचं साधं घरच आणि येरण्याचं घर होतं त्यानं बनवलेलं. लहानपणी एकदा गेलो होतो, नंतर तिथं गेलो होतो. तो गेला होता वसईला जायचं, ते मातीचं कामाला होतं जायचं. तिथं गेलो संध्याकाळी 4 वाजता, म्हणजे पंढरपूरला पालखी पोहोचल्यानंतर माघारी जाताना. मग तिथं सगळ्या येरण्या येऊन ते घराच्या ऐवजी ती झाडच बनली होती घर होतं. नंतर आसपास कोणीच न आल्यामुळं
ते झाडी ही बरीच वाढलेली असते. तर चांदापुरी नावाचं गाव आहे माळशिरस तालुक्यामध्ये, आणि तिथं असंच म्हणजे गावापासून बाजूला त्या कॅनॉलच्या कडेला खूप मोठी जमीन आहे आणि मध्येच तो बोट बनला. तो मला पहिल्यापासून माहित होता. म्हणजे हा बोट बनला म्हणजे आमची नाणी हे सगळे सांगायचे की तिथून दिवसा सुद्धा कधी जायचं नाही. मग म्हणलं इथं एकदा जाऊन काय करायचं, काय होतं ते बघूया. आणि मग संध्याकाळी 6 वाजता आम्ही वारकरी म्हणजे एक खोळ असायची माचीस बरोबर असायचं, आणि संध्याकाळी गेलो म्हणजे 5 वाजता गेलो आधी. तर कठडा होता, त्या कठड्यावर उडी टाकून गेलो. म्हणजे झोपण्यासाठी थोडी व्यवस्थित जागा केली आणि म्हटलं थोड्या वेळाने यायचं संध्याकाळी, थोडं काहीतरी शेंगदाणे गुळ खायचं आणि परत यायचं झोपायला. मग आलो संध्याकाळी, थोडी साफसफाई केली, झोपण्याची जागा केली, कारण झोपण्यासाठी खोळ असायची आणि झोपण्यासाठी आमच्याकडे चादरीसारखा तुकडा होता. तर संध्याकाळी आलो 8, 8:30 वाजता. मेणबत्ती आणली, मेणबत्ती लावली आणि झोप काय येते तिथं, झोपच आहे ना. ते संपूर्ण परिसर फार मोठा बंगला होता आणि जर बेंगलोरी कौलं होती त्या जुन्या काळातली. झोप काही लागेल ना, पण मी ठरवलं काही जरी झालं ना तर आज भूताचा तरी शोध लावायचा, नाही तर काय कळेना काय अनुभव आहे ते एकदा बघायचं. पण झोपच लागेना मला, झोप लागेना. आता काय करायचं, मग 11-12 वाजता कट 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 आवाज सुरू झाला. मला आता काहीतरी ते कट 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 आवाज थोडा वेळ थांबलो, तो काही केलं बंदच होईना. म्हटलं काय झालं असेल बरं, कशाचा आवाज असेल. मग थोडं सावध झालं, म्हणजे सावध राहिलं पाहिजे. मग त्या कठड्यातून बाहेर उडी मारली. मला असं वाटलं एखादा बेंगलोरी कौलाला झाडाचा फांदीच घर्षण करत असेल आणि त्याचा तो आवाज असेल, म्हणून मी पूर्ण वेढा टाकला. पण ते झाड त्या ह्याच्यापर्यंत पोचलं नव्हतं, कौलापर्यंत कुठलंच. मला आता जाऊन बघावं आता काय होतंय ते. मग गेलो तर तो आवाज तसंच चालू होता, कट 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 असं आवाज. त्याच्या जवळपास 12च्या आसपास असेल, 11:30-12 असेल. मग मला हळूहळू भीती निर्माण झाली आणि सगळा अंधार सगळ्या बाजूला. काहीतरी इथं कदाचित होईल असं ते वाटायला लागलं. आणि तेवढा धाप दिशा माझ्या शेजारी आवाज आला आणि मी एका हातात माझे खोळ आणि दुसरी पाय त्या कठड्याच्या बाहेर टाकून बाहेर पळून गेलो. आणि मग माझ्या लक्षात आलं एक साप वर होता आणि तो कदाचित ते पक्ष्यांना किंवा खाण्याच्या नादात ते काम चालू होतं, तो वरला खाली पडला. आणि मी बाहेर आलो, पण मी ठरवलं होतं हे सोडून जायचं नाही. तो बाहेर एक छोटा पूल होता, त्या पुलावर रात्रभर बसून काढली आणि मग दुसऱ्या दिवशी मी गावाकडे आलो. तर असं ते भूत शोधण्याचं डोक्यात भूत होतं, ते पण काही म्हणजे प्रयत्न करून बघितला सापडतंय का म्हणून. तर हे अशा अनेक अडचणी. आणि मग हे सांगायचं होतं मला, आम्ही खोप कापताना बरेच वेळा लांडग्याशी संपर्क आला, बरेच वेळा येतो. कारण आमच्या भागात खूप लांडगे आहेत डोंगरामध्ये आणि मेंढपाळाचा खूप मोठा व्यवसाय असल्यामुळं अनेक वेळा त्या लांडग्याशी सामनाच करावा लागतो. तर अशा अवस्थेतून बाण ठोका आणल्या होत्या आणि ठोका कापून तो खडी फोडण्यासाठी बरड रस्त्याने गेला होता. तेव्हा जेव्हा कच्चा रस्ता असतो ना, तेव्हा ती खडी फोडली जाते आणि ती त्या रस्त्यावर अंतरली जाते. आणि मग दिवस झालं तरी बाच्या पोटात काहीच नसल्यामुळं बाकीच्या लोकांनी जेवण केलं, पण बाला काहीच नव्हतं. पण भूक तर खूप लागली होती, सकाळपासून काम केलं होतं. तेवढ्यात ऊसाची गाडी त्या रस्त्यानं चालली होती. शेजारी सीताराम शिंदे म्हणून होते, ते म्हणले अरे ईशा, म्हणले तू जा एखादा ऊस तरी काढ ना तिथनं आणि खा, तुझ्या पोटाला तेवढंच आधार तरी होईल. मग उठले वडील आणि गेले तिथं ऊस काढायला. त्या ऊसवाल्याला विचारलं की बाबा ऊस घेऊ का, तर ते म्हणणार पाठीमागून घेऊ नको, बैलाच्या पुढून घे. पण तिथून जसं ते ऊस घ्यायला गेले तेवढ्याच त्यांचा पाय त्या चाकाखाली गेला आणि अख्खं चाक पायावरून गेलं. तसं म्हणजे तसे वडील खाली पडले, कारण ते पूर्ण लोखंडी चाक असताना ऊसाचं खूप मोठं ओझं असतं आणि पूर्ण बोटावरून गेल्यामुळं बोटाची सगळी चपाती झाली, खाली सगळं रक्त. पण ते कधीच दवाखान्यात जात नव्हते, त्यामुळं त्यांनी प्रखर विरोध केला की मला दवाखान्यात नेऊ नका म्हणून. मग तिथल्याच लोकांनी बैलगाडी केली आणि गावाकडे आणलं. पण ते सतत असं विवळत होते, पण दवाखान्यात काही जायला ते तयार. सकाळ झाली की अख्खी रात्र विवळत तशीच त्यांनी काढली आणि दुसऱ्या दिवशी नावीला झालं, मग त्यांना दवाखान्यात नेलं, पट्टी वगैरे बांधून ते आले होते. पण तिथून आमचे दिवसच फिरले होते. ते घरी आले आणि
अगोदर आमच्या घरी बऱ्यापैकी धान्य असायचं, कमी असायची, 2-3 पोती असायची धान्यानं भरलेली. काही ना काही घरी कुणी ना कुणी यायचं आणि वडील आमचे दिवृषी होते. शुक्रवार मंगळवार खूप लोक यायचे आमच्या घरी. पण वडिलांचं एकच काम त्यांना सांगायचं की लिंबू घ्या, 3 वेळा उतरा, बुकी न फोडा आणि स्मशानाच्या दिशेने पाठवा. म्हणजे बकरी कापा, कोंबडे कापा असं कधीच वडिलांनी सांगितलेलं मला तर कधी आठवत नाही. तेव्हा खूप लोक यायची आणि मग आमचं घर शेकोळून द्यायची. तेव्हा ते पानगवत असतं ना, त्या पानगवताचं ते घर असायचं. ते लोक ती स्वतःहून निरगुडे आणि ते आणायचे आणि शेकोळून द्यायचे. असं ते सगळं चाललं होतं. पण आमचं आता काम बंद पडलं. वडील आमच्या व्यवसायामध्ये असं असतं की पुरुष मंडळी ही खोका वगैरे कापून आणणार आणि महिला मंडळी घापोळी, गहू, पुण्याचं जे काही बनवायचे ते बनवणार. पण आमच्या आई स्वतः हे सगळं करत होती. म्हणजे स्वतः खोका आणायला जायची, ती